नमस्कार ताई, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण पाहूया घटक क्रमांक 11.4 अंगणवाडीतील शिस्त आणि भाषा। अंगणवाडी आणि शिस्त। सुरुवातीला अंगणवाडी आणि शिस्त या घटकात आपण बघूया शाळा आणि विद्यार्थ्यांची शिस्त याविषयी। सुरुवात करूया शिस्त म्हणजे काय। शिस्त म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत त्या ठराविक जागेचे ठिकाणाचे ठरवलेले सर्वसामान्य नियम म्हणजे शिस्त। हे नियम सर्वांना पालन करायचे असतात। यामुळे कोणासही इतरांच्या वागण्याचा किंवा असण्याचा कोणताही त्रास होत नाही। शिस्त हे एक प्रकारचे बंधन आहे, ते आपण आपलेच घालून घ्यायचे असते। शिस्त म्हटले की नियम, कायदे, सूचना पालन, नियमावली, दंड, शिक्षा अशा अनेक शिस्त शब्दासोबतच अनेक शब्द आपल्या मनात येतात। पण या सर्व नकारात्मक बाबी सोडून आपण शिस्तविषयी सकारात्मक विचार समजून घेऊया। कोणत्याही शाळेत शिस्त का महत्त्वाची मानली जाते? शाळेत शिस्त गरजेची आहे कारण ती विद्यार्थ्यांना शिकण्यास सुरक्षित आणि अनुकूल वातावरणाची निर्मिती करून देते। विद्यार्थ्यांना जबाबदार आणि नैतिक आचरणाने परिपूर्ण असणारा चांगला नागरिक बनवते। शिस्तीमुळे बालकाचा मानसिक, भावनिक तसेच सामाजिक विकास घडून येत असतो। पुढे हीच शिस्त विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यास मोलाची मदत करते। यासोबतच अंगणवाडीत शिस्त गरजेची असण्याची इतरही अनेक कारणे आहेत, ती आपण आता समजून घेऊया। अंगणवाडीत शिस्त गरजेची असण्याची कारणे। सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्मिती। शिस्तीमुळे शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण बनते, हे आपण पाहिलंच। यामुळे त्यांच्या शिकण्यात कोणताही व्यत्यय, कोणताही बाधा उत्पन्न होत नाही। एकाग्रता वाढवायला आणि शिकायला शिस्त मदत करते। शिस्त असल्यामुळे वर्गात शांतता, सुव्यवस्था राखली जाते। यामुळेच विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवण्यास आणि चांगल्या प्रकारे शिकायला मदत होत असते। शिस्तीमुळे जबाबदारी आणि आत्मनियंत्रण येतं। शिस्त विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देतं। यामुळे बालकांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे शिकायला मदत होते। सोबतच्या बालकांना आपल्यामुळे कोणताही त्रास होईल असे काहीही वागण्यावर आपोआपच बंधन येत जातं। सामाजिक कौशल्यांची संपादनूक। शिस्त विद्यार्थ्यांना एकमेकांशी आदराने आणि सहकार्याने वागण्यास शिकवते। यामुळे सहयोग, समन्वय विकसित होऊन मैत्री आणि विविध सामाजिक कौशल्ये शिकता येतात। तसेच वेगवेगळे चांगले सामाजिक गुण आपोआपच बालकांमध्ये रुजतात। नैतिक मूल्यांचा अंतर्भाव शिस्तीचा सर्वात मोठा गुण। शिस्त विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट काय आहे, योग्य आणि अयोग्य काय, हे शिकण्यास मदत करते। शिस्तीमुळे मुलांमधील नैतिक मूल्ये विकसित होण्यासही प्रोत्साहन मिळते। यशस्वी जीवनाचा पाया। शिस्त विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये विकसित करण्यासाठी निश्चितपणे मदत करते। शिस्त अंगी आल्याने त्यासोबतच वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारी, प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण करण्याची सवय, योग्य विचार या सगळ्या सवयी सहजच प्राप्त होत जातात। सकारात्मक वर्तनाचे विकसन सुद्धा शिस्तीमुळे होते। शिस्त विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तन विकसित करायला मदत करते। यामुळे व्यक्ती कुठेही नियम पालनाची सवय ठेवतो। त्यामुळे कधीही आपण चुकीचे वागलो, नियमबाह्य वागलो याचा विचार कधी करावा लागत नाही। तसेच शिस्त असलेली व्यक्तीचा सर्वच लोक सन्मान करतात। शिस्तीत असलेल्याला चांगलं म्हटलं जातं, हे तुम्ही पण जाणता। तुम्ही सुद्धा अंगणवाडी ताई म्हणून तुमच्या अंगणवाडीतील मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करीतच असाल। तुम्ही या लहान मुलांना शिस्त लागावी यासाठी काही विशेष प्रयत्न करता का? काय काय करता जरा आठवा बरं। चला, आपण अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना शाळेत शिस्त लावण्यासाठी अंगणवाडी ताई म्हणून काय काय करू शकतो हे बघूया। तुम्ही सुद्धा तपासून बघा तुमची शिस्त लावायची पद्धती कशी आहे। चला तर मग
मुलांना शिस्त लावण्यासाठी काय काय करू शकतात हे आपण बघूया. शिस्तीसाठी प्रेम आणि आदरावर आधारित वातावरणाची निर्मिती करा. मुलांना शिस्त लावण्यासाठी प्रेम, आदरावर आधारित वातावरण निर्माण करणे नेहमी आवश्यक असतं. मुलांशी सकारात्मकपणे बोला आणि त्यांच्या भावना समजून घ्या. स्पष्ट आणि सुसंगत नियम हा शिस्तीसाठी सर्वात महत्त्वाचा नियम. शाळेतील आणि वर्गातील नियमांबद्दल मुलांना स्पष्ट आणि सुसंगत माहिती द्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील हे मुलांना समजावून सांगा. मुलांचे शिस्तीसाठी सकारात्मक दृढीकरण करण्याचा वापर करा. चांगल्या वर्तणुकीसाठी मुलांचे कौतुक करा आणि त्यांना बक्षिसे द्या. यामुळे मुलांना चांगल्या सवयी शिकण्यास आणि शिस्तीला प्रोत्साहन मिळेल. मुलांच्या चांगल्या वर्तणुकीची दखल घ्या. तुझे हे वर्तन मला आवडले असे आवर्जून सांगा. त्याच्या चांगल्या वागण्याला मान्यता मिळते हे तुमच्या कृतीतून स्पष्ट होऊ द्या. मात्र अशी प्रशंसा करताना जरा काळजी घ्यायला हवी. बक्षिसांच्या लालचेने नव्हे तर स्वतःहून शिस्त पालन होईल हे आपण बघायला हवं. प्रशंसा सर्वांच्या समोर करणे सुद्धा एक प्रकारचे बक्षीस समजले जाते हे सुद्धा लक्षात असू द्या. परिणामांवर लक्ष केंद्रित करा. मुलांना त्यांच्या कृतीचे परिणाम समजावून सांगा. चांगल्या वर्तणुकीचे, शिस्तीचे सकारात्मक परिणाम आणि वाईट वर्तणुकीचे, बेशिस्तीचे नकारात्मक परिणाम कसे होतात यावर भर द्या. ही बाब वयोगट 5 ला लागू होईल साधारणतः. खरं तर लहान मुलांना कधी कधी परिणाम वगैरे सुद्धा समजणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या वय आणि क्षमतांचा विचार करून त्यांना नियम पालनाचे सकारात्मक परिणाम आपण सांगायला हवे. मुलांना निवडीचे स्वातंत्र्य देऊन त्यांना जबाबदार बनवा. मुलांना निवडीचे स्वातंत्र्य द्या. त्यांना जबाबदार बनवा. त्यांना स्वतःहून काय हवे काय नको ते ठरवू द्या. स्वतःहून स्वतःला शिस्त लावण्यास त्यामुळे मदत होईल. शिस्त लावत असताना अनेक वेळा आपल्याला संयम राखणे गरजेचे असते. शांत रहा आणि संयम राखा. मुले नियमबाह्य वर्तन करत असताना शांत आणि संयम राखणे आवश्यक आहे. रागाने किंवा त्रासाने प्रतिक्रिया देऊ नका. रागवणे, मारणे, ओरडणे आपण टाळायला हवे. अशा वेळी त्यांनी नक्की काय करावं याबाबत सकारात्मक आणि तिथल्या तिथे स्पष्ट सूचना द्या. आपण शिस्तीसाठी पालकांशी संवाद साधायला हवा. मुलांच्या वर्तणुकीबद्दल पालकांशी नियमितपणे संवाद साधा. पालकांना मुलांना शिस्त लावायला मदत करा. तुम्ही धैर्यवान राहा. मुलांना शिस्त लावण्यासाठी वेळ आणि धैर्य लागतं ते तुम्ही ठेवा. लवकर निराश होऊ नका. सतत प्रयत्न करत राहा. या वरील सामान्य पद्धतींचा वापर करून अंगणवाडी ताई लहान मुलांना शिस्त लावण्यास आणि त्यांना पुढे चांगले नागरिक घडवण्यास मदत करू शकतात. यासोबतच ताईंनी सुद्धा नियम पालन करणे अपेक्षित आहे की नाही? मुलांना शिस्त तर मग शिक्षकांना का नाही? ही लहान लहान मुले सुद्धा असा विचार करतात बरं का. तेव्हा अंगणवाडी ताईंचे शिस्त पालन सुद्धा नियमात असायला हवे. वेळेचे पालन व इतर वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपणच ठरवलेल्या शिस्तीचा भंग तर करत नाही ना, हे सुद्धा आपल्याला स्वतःला जाणीवपूर्वक तपासायचे असते. कारण मुले आपले अनुकरण करत असतात, होय ना. ताईंनी शिस्त पालन केले तर नक्कीच वर्गातील मुले सुद्धा शिस्तप्रिय आणि नियम पालन करणारी होतील यात शंका नाही. यासोबतच शिक्षकांनी शिस्त लावण्यासाठी अंगणवाडीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायला हव्या आहेत ते सुद्धा आपण बघूया. चूक केल्यावर शारीरिक शिक्षा देणे, नियमभंग केल्यावर मुलांचा अपमान करणे, एखादी गोष्ट करून घेण्यासाठी जोर जबरदस्ती करणे, काम केले नाही तर वेगवेगळ्या शिक्षेच्या धमक्या देणे, इतर सहकारी मुलांसोबत त्यांची तुलना करणे, बालकांना नकारात्मक नावे ठेवणे किंवा त्यांच्या शारीरिक व्यंग आणि अक्षमतेचा उल्लेख करणे. आपण या सर्व गोष्टी निश्चितपणे टाळूया.
वरवर या सर्व गोष्टी अगदी सामान्य वाटतात, मात्र या लहान मुलांसाठी या गोष्टी त्यांच्या मनात जन्मभराची जखम सुद्धा बनून राहतात. मुलांवर या गोष्टींचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव पडतो. बालके अनेक वेळा या बाबींमुळे ताईंबद्दल नकारात्मक विचार करायला लागतात. त्यामुळे ताईंनी शिकवलेल्या भागाकडे त्याचं लक्षच जात नाही. त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर यामुळे निश्चितच परिणाम होऊ शकतो. यातून त्यांचे शिस्तीत असलेले वर्तन बेशिस्तपणामध्ये सुद्धा परावर्तित होतानाही अनेक वेळा आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालकांशी संवाद साधताना, त्यांच्याशी संवाद करताना भाषा खूप जपून वापरावी लागते. चला आता आपण या लहान मुलांशी बोलताना कशी भाषा वापरावी याचा विचार करूया. सोपी आणि सुस्पष्ट भाषा वापरा. ताईंनी मुलांना समजेल अशा सोप्या शब्दांचा वापर करावा. लांब आणि क्लिष्ट वाक्य टाळावी. मोठा आणि सर्वांना ऐकू येणारा आवाज हवा. मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ताईंचा आवाज मोठा हवा. ताईंना प्रसंगानुरूप वेगवेगळ्या आवाजाचा वापर करता येईल. संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना स्पष्टपणे ऐकू येईल व त्यांचे लक्ष आवाजामुळे सतत ताईंकडेच असेल असा खणखणीत आवाज ताईंचा असावा. शिकताना आणि शिकवताना वारंवार पुनरावृत्ती करा. नवीन सूचना, नवीन शब्द, नवीन संकल्पना मुलांना शिकण्यासाठी वारंवार पुनरावृत्तीची आवश्यकता असते. शिकवलेली माहिती वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा सांगा. त्यांना ती समजली आहे, तसेच त्यांनी ती ग्रहण केलेली आहे याची खात्री होईपर्यंत ठराविक वेळाच्या अंतराने त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहा. प्रश्नोत्तरांचा वापर करा. मुलांना प्रश्न विचारून त्यांच्या विचार करण्याची क्षमता वाढवा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. प्रश्न कठीण वाटला तर तो सोडवायला सुद्धा मदत करा. मुलांच्या प्रश्नांना सुद्धा सुयोग्य शब्दात आणि वेळीच उत्तरे देऊन त्यांची जिज्ञासा ताईंनी शमवायला हवी. मुलांच्या पहिल्या नावाचा वापर करा. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या पहिल्या नावाचा वापर करा. त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्यात एक नैसर्गिक आपलेपणा निर्माण होतो. यामुळे शिक्षक विद्यार्थी नातं घट्ट होत जातं. यामुळे त्यांना तुमच्याकडे अधिक लक्ष देण्याची प्रेरणा होते. यामुळेच त्यांचा शिकण्याचा कल वाढत वाढत जातो. यामुळेच त्यांचे सर्वांगीण विकसन होणे सुद्धा शक्य होते. सकारात्मक भाषेचा वापर आपण करायला हवा. मुलांशी बोलताना नेहमी सकारात्मक भाषेचा वापर करा. मुलांचे कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या चुकांना नकारात्मकपणे दाखवू नका. या चुकांना शिकण्याची संधी म्हणून तुम्ही बघा आणि तसेच त्यांना सुद्धा बघायला शिकवा. नकारात्मक भाषेचा वापर टाळल्यामुळे वर्गातील, शाळेतील, शिक्षणातील नकारात्मकता संपून जाईल याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. बोलताना धैर्य ठेवा. या वयोगटातील मुलांचे लक्ष खूप कमी काळ टिकतं. त्यामुळे त्यांना धैर्याने शिकवायला हवे. त्यांचे लक्ष नसेल, त्यांना समजत नसेल, अशा वेळी रागवू नका. धैर्य ठेवा. तुम्ही शिकवण्याचा चांगला अनुभव दिला की ते चांगले शिकणारच आहेत. त्यांना समजेल तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्यांना शिकण्याची संधी देत चला. वैयक्तिक समस्येवर बोला. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगवेगळी असते. तुम्हाला हे माहिती आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार लक्ष द्या. प्रत्येकाची समस्या सुद्धा वेगळी असू शकते. तुम्ही त्याच्या समस्यांच्या बद्दल मुलाशी बोला. तुमचे आश्वासक बोलणे त्यांची अर्धी अडचण समस्या तत्काळ दूर करतं. हे समजून घ्या. कोणाला कोणती गोष्ट कशी कळेल ते तुम्हाला अनुभवाने कळू शकतं. त्या अनुभवाचा वापर करा. त्यांना समजेल अशा प्रेमळ आणि आधार देणाऱ्या भाषेत त्यांच्या समस्या सोडवा. शिकण्याच्या सोबतच त्यांच्या इतरही भावनिक, मानसिक तसेच इतरही अडचणी तुम्ही त्यांच्याशी मोकळे बोलून निश्चित सोडवू शकता. चला तर मग आपण शिस्तीत राहूया. आपल्या मुलांना सुद्धा शिस्त शिकायला मदत करूया
आपली भाषा सकारात्मक आणि त्यांना आश्वासक वाटेल अशी ठेवूया. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.